रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवतोय दोडक्याची भाजी आणि त्यासाठी मी घेतला हा दोडका स्वच्छ धुवून घेतलाय। हे लसूण आणि खोबरं आहे, ओलं मीठ, हळद आणि तिखट। अगदी सोप्या पद्धतीने पटकन होणारं हे शेंगदाण्याचं कूट, त्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे घातलेत आणि कोथिंबीर, हे सगळं वाटून घेतले। आता आपण इथं कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया। तेल गरम झाले का बघू। तेल गरम झालेलं आहे। झटपट होणाऱ्या भाज्यांमध्ये ही एक भाजी अशी आहे, चवदार आणि चविष्ट। आणि असं परतवून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं आणि मी असं बनवून ठेवलेलं असतं लसूण, आणि पटकन भाज्यांना वापरता येतं ते असं परतवून घ्यायचं। हे बघा, अगदी कमी तेलातल्या भाज्या आहेत ह्या। लाल कोल्हापुरी मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ, हे सगळं असं एकसारखं परतवून घ्यायचं। हे बघा, त्याच्यामध्ये हा धुवून स्वच्छ ठेवलेला दोडका बनवताना कधीही उन्हाळ्यामध्ये थोडासा असा मोडून थोडंसं चेक करून खाऊन बघायचं, चव घेऊन बघायची, कारण कधी कधी दोडका कडू येतो उन्हाळ्यामध्ये। खरं तर दोडका ही भाजी तसं पाहिलं पारंपरिक पद्धतीने तर पावसाळ्यात जास्त प्रमाणात येणारी ही भाजी आहे, पण आता आपल्याकडे सगळ्याच भाज्या सगळ्याच सीझनला भेटतात, त्यामुळं थोडं पावसाळ्यात अजिबात ती भाजी कडू लागत नाही, पण उन्हाळ्यात शक्यतो बऱ्याच वेळा तो कडू निघतो दोडका। आता आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडंसं पाणी। आपल्याला सुक्कीच भाजी बनवायची आहे, म्हणून हे अशी बनवायची। हे बघा, कोवळा दोडका असल्यामुळे तो पटकन शिजतो। एक बारीक गॅसवर 10 मिनिटं शिजवायचा। एक उकळी आणू द्यायची, गॅस बारीक करायचा, भाजी छान होते। भाजीला अशा पद्धतीने उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बारीक करायचा, असं झाकण ठेवायचं, बारीक गॅसवर त्याला शिजू द्यायचं। चला तर मग बघू आपली भाजी तयार झाली आहे का। आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे, ही बघा अशी। तुम्हाला जर भाकरीसोबत खायची असेल तर तुम्ही ही अशी पण ग्रेव्ही ठेवू शकता, खूप छान लागते। आणि एकदमच कोरडी हवी असेल तर ह्याला एकदम थोडंसं आटवायचं। आता ही आमच्यासाठी ही सुक्की भाजी आहे, ग्रेव्ही टाईप अशी। आणि आता हा तयार झाला आहे दोडका खाण्यासाठी, तर नक्की बनवा तुम्हीही आणि नक्की खा। रंजना की रसोई चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। थँक्यू। आपण बनवतोय झटपट चपाती, पटकन होणाऱ्या चपात्या। थोडं थोडं पाणी घालायचं असं, कमीत कमी 10 मिनिटं तरी पीठ मळून ठेवलंच पाहिजे, तरच चपात्या चांगल्या येतात। नाहीतर मग किती गहू चांगल्या प्रतीचं असेल तरी सुद्धा कडेने चिरा जातात। म्हणून सगळ्यात आधी कणकीची तयारी करून घ्यायची। शक्यतो पीठ मळून ठेवू नका फ्रीजमध्ये, जेवढं हवं तेवढं अगदी 10 मिनिटात होणाऱ्या गोष्टी इथे मला थोड्याशाच करायच्या चपात्या। मला एवढं पीठ मळायला फक्त मी बघू शकाल 1 मिनिट लागलं।
लावून घ्यायचं. अगदी 2 मिनटात मळून होतं हे पीठ. एवढं फक्त 2 मिनटात. एक 10 मिनटासाठी असं झाकून ठेवायचं कणिक आणि नंतर मग चपात्या लाटून घ्यायच्या. आपलं पीठ असं खूप छान भिजलेलं आहे. चला आपण पटपट चपात्या लाटून घेऊया. आजकाल कसं झालं आहे, मुली जशा बाहेर हॉस्टेलला राहून एक दोघी जणी मिळून असं करतात स्वयंपाक, तसे आजकाल मुलंही करतात. ते म्हणतात की आम्हालाही सांगा, की समजा आम्ही एक दोघंच आहे, मग किती स्वयंपाक करायचा काही समजत नाही. मग त्यांच्यासाठी मी अशा झटपट होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी गोष्टी दाखवत असते. बाहेर राहणाऱ्या मुलांसाठी, जे कामासाठी गावाकडून शहरात आलेले आहेत, त्यांना मी म्हटलं की जर तुमची धावपळ होत असेल, चपात्या गॅस वाया जातो ना, चपात्या पटकन लाटून हे झाल्या तर मुलांना, कारण त्यांना एवढ्याशा पगारात परवडत पण नाही बाहेरचं विकत घेऊन खायला. मग ते मिळून स्वयंपाक करतात. तर त्यांना मी म्हटलं की अशा चपात्या लाटून घ्यायच्या आणि मग नंतर भाजल्या तरी चालतं. हे अशा सगळ्या चपात्या चिकटू नयेत, पण थोडंसं असं पीठ टाकून घ्यायचं त्याच्यावर, हे असं. आणि अशा सगळ्या ज्या काही असतील तुमच्या चपात्या त्या सगळ्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या आणि नंतर भाजायच्या. आपल्या चपात्या लाटून झाल्या. चला आता आपण पटकन भाजून घेऊया. संसार संसार जसा तरीच अशा चपात्या अशा छान भाजून घ्यायच्या. ज्यांना पटकन जमत नाही एक चपाती लाटून होईपर्यंत दुसरी, म्हणजे तव्यावरची उगीच गॅस वाया जातो, त्यांच्यासाठी ही पद्धत अत्यंत सोपी आणि गॅस वाचवणारी आहे. असे छान भाजून घ्यायच्या तांबूस कलरवर. आपल्याला चपातीचा एकच प्रकार माहिती आहे. चपाती गव्हापासून बनवली जाते ती चपाती, मैद्यापासून बनवतात ती रोटी. भाकरीचे असे अनेक प्रकार आहेत, जसं की नाचणीची भाकरी, मक्याची भाकरी, मक्याच्या पिठाची सुद्धा भाकरी बनवतात, ज्वारीची भाकरी असते, वरईच्या तांदळाची भाकरी असते, परत आपण जो भात खातो त्या तांदळाच्या पिठाची सुद्धा भाकरी असते. बघा, नाचणी, ज्वारी, बाजरी, वरई, मका, भाकरी बनवण्यासाठी अनेक ऑप्शन आहेत. नाचणीच्या पण भाकरी शक्यतो उन्हाळ्यात खात नाही, थोडासा त्याचा प्रकार बाजरीसारखाच उष्णतेशी संबंधित असतो. अशा ह्या आपल्या चपात्या आपण पटपट बनवून घेऊया. ते बघा, बिलकुल गॅस म्हणजे
खाली राहत नाही तवा. त्यामुळे अशा पद्धतीने आपण सगळ्या चपात्या भाजून घेऊया. अगदी 1 मिनिटात एक चपाती, 2 ते 3 मिनिटात एक चपाती भाजून होते. एकदा तवा तापल्यानंतर अशा पद्धतीने मग आता सगळ्या चपात्या भाजून घेऊया. मला ना असं फुगलेली पुरणपोळी, फुगलेली भाकरी, आता आपण बनवतोय चपाती, अशी आवडली की छान वाटतं ना बघायला. ती चवीला अशी लुसलुशीत, असं काही नाही फुगलेली नसेल तर चवीला लागत नाही, छान लागतात त्या पण एक असं छान वाटतं फुगले की. बरोबर मला ही चपाती पलटवायला 1 मिनिट 15 सेकंद लागले. हे बघा, मी कधी असं घड्याळावरून स्वयंपाक करत नाही, पण म्हटलं बघू. हे बघा, आता याला बरोबर 1.5 मिनिट झालं आहे. ही दुसरी बाजू, एक चपाती भाजण्यासाठी बघू आपण किती वेळ लागतो. परफेक्ट चपाती शक्यतो व्यवस्थित भाजून घ्यायची. कच्च्या चपात्या पोटासाठी हितकर नसतात, आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या नसतात. मुळात गहू हा अत्यंत चिकट आहे, त्याच्यामुळं ती चपाती व्यवस्थित जर अशी भाजलेली असेल तर पचण्यासाठी अत्यंत हलकी होते. बरोबर मला ही चपाती तयार व्हायला 2 मिनिट 15 सेकंद लागलेले आहेत. अशा पद्धतीने चपाती तयार व्हायला 2 मिनिट 15 सेकंद. हे बघा, अशा आपल्या सगळ्या चपात्या तयार झाल्या.